रोज हे मशीन बघायचो, पण यूज कशासाठी करायचं हे आज कळालं. सो हाय गाईज, माझं नाव प्रसाद आणि आज आहे आपला बॅक ऑन ट्रॅकचा 7th डे. सो लेट्स स्टार्ट. आज ऑफिसला सुट्टी, तर दुपारीच जिमला निघालो आणि रेडी होऊन आलो जिममध्ये. रेग्युलर जिमच्या आधीचा वॉर्मअप, स्ट्रेचिंग केली आणि त्यानंतर काही सूर्यनमस्कार आणि काही पुलअप्स मारून मी आलो वर्कआउट सेक्शनमध्ये. आज आपण ट्रेन करणार आहोत बायसेप्स आणि शोल्डर. सो बायसेप्ससाठी बायसेप्स ॲक्टिव्हेशन सेट्स मारून मी केला ॲक्च्युअल वर्कआउट स्टार्ट. फर्स्ट एक्सरसाइज डम्बेल अल्टरनेटिंग कर्ल, याचे 3 सेट्स विथ हाय रिपिटेशन्स आणि त्यानंतर स्ट्रेट बार केबल कर्ल याचे सुद्धा 3 सेट्स आणि बायसेप्सचा लास्ट वर्कआउट तो म्हणजे पिचर कर्ल, याचे 3 सेट्स विथ हाय रिपिटेशन टिल फेल्युअर. त्यानंतर थोडा रेस्ट केला आणि शोल्डरसाठी वॉर्मअप सेट मारला आणि त्यानंतरचा फर्स्ट एक्सरसाइज सीटेड डम्बेल ओव्हरहेड प्रेस, याचे 3 सेट्स मारले आणि त्यानंतर बारबेल अपराइट रो आणि आजचा लास्ट एक्सरसाइज डम्बेल रोटेटिंग लॅटरल रेजेस, याचे प्रत्येकी 3-3 सेट्स मारून मी आजचा वर्कआउट संपवला. त्यानंतर काही वेळ मुग्दल फिरवली आणि लास्टला 15 मिनिट वॉक केला आणि निघताना परत व्यवस्थित वॉर्मअप करून आजच्या जिम सेशनला विराम दिला. आणि हो, हे मशीन यूज करतात शीर्षासनासाठी, जे मला आज कळालं. असो, बायसेपचा पंप चांगला दिसत होता, सो काही फोटो क्लिक केले आणि आपल्या मारुतीरायांना वंदन करून मी निघालो घरी. चला तर उद्या पुन्हा भेटू. जय श्रीराम.